आवाज जनतेचा। दिनांक 18 डिसेंबर रोजी भारत गुंजकर, जिल्हा संपर्क प्रमुख मी वडार महाराष्ट्राचा यांनी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांना परभणी येथील वडार समाजाचा युवक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारहाण झाल्यामुळे मृत्यू झाला। या मृत्यूशी सीबीआय चौकशी करण्यासाठी आणि त्याच्या परिवाराला महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक मदत मिळावी यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे। ज्या पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि जे जबाबदार पोलीस अधिकारी आणि त्यांचे सहकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। हा मुलगा वकिलीचे शिक्षण घेत होता, त्याच्यावर कोणतेही गुन्हे नोंद नाहीत, याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही। अशा व्यक्तीचा जर पोलीस कोठडीत मृत्यू होत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा हा यक्ष प्रश्न अनुत्तरित आहे। तरी याची सीबीआय चौकशी करावी आणि या गरीब विद्यार्थ्याच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने या कुटुंबाचा विचार करून वडार समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा भारत गुंजकर यांनी निवेदनामध्ये केली आहे। या प्रकारच्या निवेदनाद्वारे जाहीर निषेधही व्यक्त केला आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या